Very good. Ashta have shared screen of Turbo C. See, this is the blue background. And if you see, there are different options: file, edit, search, run, compile, debug, project, options, window, help. These are the various options. Now, file means what? Just click on file. File means what? You are working with new file. You are opening the already existed file. You are saving the file. You are saving the file with different name. Save as. Save all. If you have 10 files at a time you are working with, all files are saved. Change directory, print, and quit. So these are the options available in file menu. So all these options are related to file handling. Now if you come to the edit, undo means do not do any change. Redo, परत कर. Cut, copy, paste, clear, copy example. म्हणजे हे काय? एडिट करायचे. आपण जे काही टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील तर यू आर अलाउड टू डू एडिट. सर्च, find, replace, search again, go to line number वगैरे वगैरे. Go to run, go to cursor, trace into, step over, arguments. याच्यातलं अरे रन नको करू बर का. हा जो प्रोग्राम आहे रन कॅन्सल कर. रनच्या बाहेर आहे. हा काय कर, फाईल मध्ये जा, आणि न्यू कर. आता न्यू आपल्याला नवीन फाईलचं काम करायचं. न्यू कर. यस. बघा नवीन फाईलचं तुम्ही काम करायला लागलात की इथे नो नेम 00.cpp C++, नो नेम, कारण तुम्ही नाव दिलेलं नाही अजून. जेव्हा तुम्ही सेव्ह करताल तेव्हा तुम्ही नाव देताल आणि त्यावेळेस मग हे नो नेम रिप्लेस होईल आणि तुम्ही जे नाव दिलं जाईल ते नाव तिथं दिसेल. तेव्हा डिफॉल्ट नो नेम येत असतं. कंपाईल, डिबग हे ऑप्शन्स तुम्हाला मी वेळोवेळी सांगेल. तर आता आज आपण काय करणार आहोत, आस्था विल टाईप द प्रोग्राम आणि तो कसा रन करायचा, काय करायचे असतात त्यातल्या स्टेप्स, याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रोग्राम आपण जो रन करणार आहोत तो हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल, हा जो अगदी सुरुवातीचा प्रोग्राम आपण लिहिला होता तो आपण रन करणार आहोत. तेव्हा आस्था आय विल डिक्टेट, यू टाईप #include stdio.h. मागे जाऊन ती स्पेस काढून टाक. इन्क्लूडच्या ईच्या तिथं जा आणि मागे जाऊन ती यस. बघा ती टाईप करत असताना तिच्या लक्षात आलं की लेस दॅन ग्रेटर दॅनचे चिन्ह टाकायचे राहिले, तिने ते टाकले. जर टाकले नसते तर एरर दिसली असती. झालं #include. आता खालच्या ओळीवर ये एंटर करून आणि #include con.io.h. #include con.io.h. लेस दॅन con.io.h. आता खाली ये आणि व्हाईड मेन.
मेनच्या पुढे काय करायला पाहिजे? ब्रॅकेट. हे बघा हे सगळे फंक्शन्स आहेत. एफ ऑफ एक्स जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा डावा आणि उजवा पॅरांथेसिस टाकत असतो. एंटर, एंटर, कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट. हां. आणि आता तिथं म्हण CLR, SCR. कारण आपल्याला डेटा काही द्यायचा नाहीये. CLR, SCR ब्रॅकेट कंप्लीट. अरे तसा नाही ब्रॅकेट कंप्लीट. फंक्शनचा ब्रॅकेट. लेस दॅन, ग्रेटर दॅन. मेनला जसा दिलाय लेस दॅन, ग्रेटर दॅन तसा. आणि आता याच्यानंतर काय द्यायचं? सेमी कॉमा. हॅलो. हो हो, मग चालू आहे ना. का बरं? दुसरा पासवर्ड खाली दिलेला आहे तो बघ. हा हा, ER. अरे आता सगळे जॉईन झाले तर तुलाच कसं काय प्रॉब्लेम येतो? व्यवस्थिशीर कर परत एकदा. हा, खाली एंटर. प्रिंट एफ ब्रॅकेट ब्रॅकेट हा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, \n, हॅलो, कॉमा, गुड मॉर्निंग टू ऑल. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, ब्रॅकेट इन्व्हर्ट आणि सेमी कॉमा, सेमी कॉमा, सेमी कॉमा. येस, एंटर. गेट CH ब्रॅकेट, कर ना कंप्लीट ब्रॅकेट. तुम्हाला मी प्रोग्राम लिहून दिलेत ना. हा, सेमी कॉमा, सेमी कॉमा. हा, आणि आता परत कर्ली ब्रॅकेट पूर्ण करायचा. क्लोज कर्ली ब्रॅकेट, एंटर करू. बरं, तिथेही चालतो, खाली केला तरी चालतो. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम आपला टाईप झालेला आहे. या प्रोग्राम मध्ये तुम्ही बघा, ऑटोमॅटिक काही कलर कॉम्बिनेशन झालेले आहे, की जे मी PPT मध्ये तुम्हाला दाखवायचो तशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन इथं झालेलं आहे. बघा तुम्ही, इन्क्लूड stdio डॉट, इन्क्लूड conio डॉट, हे ज्याला बॅकग्राऊंड आलेली आहे. मेन, CLR, SCR, printf, get ch, याला ग्रीन कलर आलेला आहे. जे पॅरांथिसिस आहेत, मग तो कर्ली ब्रॅकेट असेल, तो राऊंड ब्रॅकेट असेल, सेमी कॉमा असेल, त्यांना येलोइश कलर आलेला आहे. प्रिंटेप मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाला रेड कलर आलेला आहे, आणि तो रेड कलर त्या डबल इन्व्हर्टेड कॉमा मधल्या सगळ्या टेक्स्टला लागू झालेला आहे. म्हणजे कलर कॉम्बिनेशन हे ऑटोमॅटिक केलं जातं. आता आपल्याला हा प्रोग्राम रन करायचा आहे. हा जो प्रोग्राम आपण लिहिलेला आहे याला म्हणतात सोर्स कोड, किंवा याला म्हणतात सी प्रोग्राम. सी प्रोग्राम रन करण्याच्या दोन स्टेप्स आहेत. एक म्हणजे प्रोग्राम कंपाईल करावा लागतो. कंपाईल करायचा याचा अर्थ हा प्रोग्राम मिडल लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायचा, आणि ज्याला मग ऑटोमॅटिकली .obj नावाचं एक्सटेन्शन लागत असतं. तेव्हा आपण कंपाईल कडे जाऊ. कंपाईल, म्हण कंपाईल. सी हिअर, हा कंपायलिंगचा मेनू वाचून घ्या एकदा तुम्ही.
मेन फाईल कोणती फाईल तुम्ही करताय? नो नेम डॉट सीपीपी. लाईन्स कंपाइल्ड, वॉर्निंग्स, एरर्स, म्हणजे तुमच्या प्रोग्राम मध्ये एरर नाहीये. सो नाउ यू आर ready to run this program. So press any key. Press any key. Okay. And now we will run the program. Run कडे जा. See here. Hello, good morning to all. स्क्रीन तुम्हाला ब्लँक दिसतोय सगळा, कारण CLR SCR तिथं आहे. ओके. एस्केप कर आता. एस्केप. एस्केप. आता CLR SCR ही कमांड काढून टाक बरं. CLR SCR ही कमांड काढून टाक. CLR SCR ही कमांड डिलीट कर. डिलीट कर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परत कंपाईल कर. There is still no error. Press any key and run. Press any key and run. Run. बघा आता आपल्याला मागच्या प्रोग्रामचं जे आउटपुट होतं ते आउटपुट पण दिसतंय. म्हणजे आपला स्क्रीन हा क्लिअर झालेला नाहीये. दॅट इज द ॲडव्हांटेज ऑफ क्लिअर स्क्रीन. नाहीतर मग खूप काही इन्फॉर्मेशन असते आणि त्याच्यात आपलं आउटपुट दिसतं, ते आपल्याला व्यवस्थितशीर दिसत नाही. त्याचं प्रिंट घेतल्यानंतर मग सगळं दिसतं. त्यामुळं नीटनेससाठी क्लिअर स्क्रीन ही कमांड फार महत्वाची आहे. एस्केप कर. एस्केप कर. टाक परत CLR SCR तिथे. बर. आता एक काम कर, CLR SCR च्या तिथलं सेमीकॉमा काढून टाक. ओके. नाउ कंपाईल इट. There is one error. There is one error. Press any key. ओके. बघा तुम्हाला खाली दिसतंय स्टेटमेंट नंबर 5 ला, स्टेटमेंट नंबर 5 ला मिसिंग सेमीकॉमा आहे. करेक्ट. त्यामुळे तुम्ही CLR SCR ला सेमीकॉमा देऊन टाका. इथं सेमीकॉमा द्या, इथे CLR SCR ला गिव्ह देअर सेमीकॉमा हियर. हा. ओके. नाउ अगेन कंपाईल. See, as soon as you put semicolon, your program is successful. त्यामुळे बऱ्याच वेळेस सेमीकॉमा मिस होतो आणि दॅट बिकम्स द एरर. हा प्रोग्राम आला का लक्षात सगळ्यांच्या? आता आपण प्रोग्राम लिहिणार आहोत ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ओके. ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. सो आता विल स्टार्ट विथ द सेम प्रोग्राम. याच्यातच आपण काम करूया. प्रेस एनी की. हा, याच्यातच आपण काम करू. हे एक आपल्याला लागणार आहे, हे आपल्याला लागणार आहे, हे आपल्याला लागणार आहे. इथे CLR SCR च्या अगोदर, इथं CLR SCR च्या अगोदर इथे त्याला एंटर कर. हा. अरे अरे, त्या C ला येस. आणि आता तिथं वरती आपल्याला ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करायचे. आणि म्हणून काय करशील? INT A स्पेस द्यायची. A कॉमा B कॉमा C सेमीकॉमा. लक्षात घ्या, इंटला त्याने व्हाईट कलर दिलाय. ओके. आता इथं प्रिंटएफ स्टेटमेंट मध्ये ये आणि इथं व्हॅल्यूच्या आगे पुढे काय करू आपण? एंटर द व्हॅल्यू ऑफ ए. हे डिलीट करायचं आणि तिथे काय म्हणायचं? एंटर द व्हॅल्यू ऑफ ए. एंटर द व्हॅल्यू ऑफ ए. ए इक्वल टू स्मॉल ए. वरती तू स्मॉल ए दिलाय ना? हा. इक्वल टू. येस, व्हेरी गुड.
आता खाली एंटर करशील ना, खाली ये आता दुसऱ्या लाईनला आणि स्कॅनएफ डबल इन्व्हर्टेड कॉमा डबल परसेंट डी परसेंट इट इज नॉट पर्सेंट नाही आलं ते 5 नंबरची की बघ. अरे डॉलर कशाला टाकलं, पर्सेंट कर ना. हा पर्सेंट ब्रॅकेट कम्प्लीट इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट कर, कॉमा दे आणि अँड ए ब्रॅकेट कम्प्लीट सेमी कॉमा ब्रॅकेट कम्प्लीट सेमी कॉमा एंटर. आता हे वरचे 2 स्टेटमेंट आपल्याला रिपीट करायचे बी साठी, मग कर बी साठी रिपीट ते. ओके, हे 2 स्टेटमेंट आपण टाकले. पहिलं प्रिंटएफ स्टेटमेंट हे मेसेज देण्यासाठी आणि स्कॅनएफ स्टेटमेंट हे कीबोर्ड वरून डेटा ऍक्सेप्ट करण्यासाठी. एका थ्रू आपण ए ची व्हॅल्यू देणार, दुसऱ्या थ्रू आपण बी ची व्हॅल्यू देणार. आता आपल्याला ऍक्च्युअल ऍडिशन करायची. सो राईट डाऊन सी इक्वल टू ए प्लस बी. प्लस राईट साइडला प्लस आहे, हा प्लस बी सेमी कॉमा एंटर. प्रिंट एफ हा सम ऑफ परसेंट डी and percent d is स्पेस देना तिथे स्पेस is परसेंट डी अगेन स्पेस देऊन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट सेम कॉमा दे ए कॉमा बी कॉमा सी ए कॉमा बी कॉमा सी ब्रॅकेट कंप्लीट सेमी कॉमा. ओके, आता इथे बघा, ह्या पर्सेंट डीच्या जागी ए ची व्हॅल्यू दिसेल, ह्या पर्सेंट डीच्या जागी बी ची व्हॅल्यू दिसेल, ह्या पर्सेंट डीच्या जागी सी ची व्हॅल्यू दिसेल. या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल, हा एक नंबर दिसतोय 1142. 11 याचा अर्थ लाईन नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लाईन नंबर. आणि हा 42 म्हणजे काय, तर तुमचा कर्सर कितव्या पोझिशनला आहे, तो जसं जसं पुढे जाईल तसं तसं 42 43 44 असा होतो बघा. ओके, हा बघा मागे आणला 11 नंबरला आला. ठीक आहे, मला वाटतं खाली गेट सी एच आहेच आहे. ओके,
आता कंपाईल कंपाईल see there are no errors, press any key, run. Enter the value of a, समजा देऊ आपण 25. 25 पुढं कशाला सरकती, 25 कर ना टाईप. 25 रे, 2 आणि 5. एरो कशाला आला तो? अरे तू न्यूम लॉक चालू कर. नंबर लॉक जे आहे ना ते प्रेस कर. न्यूम लॉक प्रेस कर. हा, न्यूम लॉक केलं प्रेस. आता कर 25. येस येस. एंटर एंटर. नाही नाही नाही, बरं परत रन कर. एंटर. हा, एंटर द व्हॅल्यू ऑफ बी. दे नंबर एक काहीतरी. ओके, एंटर. सम ऑफ 25 and 10 is 35. आता तुम्ही हे ए बी सी द्यायचे का नाही हे तुम्ही ठरवायचे. नाव कर, एस्केप कर. एस्केप. तुम्हाला मी हा प्रोग्राम एका वेगळ्या पद्धतीने पण लिहून दाखवला होता. तर आता काय कर, हा सेमी कॉमा आणि सी काढून टाक. हा सेमी कॉमा आणि सी काढून टाक. हा इथला सेमी कॉमा आणि सी. तिथं ए प्लस बी कर. ए प्लस बी. मी तुला काय सांगतो ते अगोदर कर. इथं या अगोदर इंट स्टेटमेंटला. इंट स्टेटमेंटला या अगोदर. इथला कॉमा आणि सी काढून टाक. राईट. हे सी इज इक्वल टू ए प्लस बी स्टेटमेंट काढून टाक. हे खालचं काढून टाक, डिलीट करते पूर्णपणे. हा, आणि इथं आता ह्या कॉमा नंतर ए प्लस बी टाईप कर. इथे इथं प्रिंटएफ स्टेटमेंटला, शेवटच्या प्रिंटएफ स्टेटमेंटला. ए, अरे तसं नाही रे. ए कॉमा बी कॉमा ए प्लस बी. हा, राईट. अगेन कंपाईल. अगेन कंपाईल. सक्सेस. रन. एस्केप प्रेस एनी की आणि रन कर आता. रन. एंटर द व्हॅल्यू ऑफ ए. दे व्हॅल्यू. एंटर. एंटर. एंटर द व्हॅल्यू ऑफ बी. एंटर. बघा, सम ऑफ द 25 and 15 is 40. म्हणजे विदाउट युजिंग द व्हेरिएबल सी ऑल्सो वी आर एबल टू गेट द आन्सर. एस्केप करा आता. ओके. तर अशा प्रकारे हे 2 प्रोग्राम आपण रन करायचा प्रयत्न केलेला आहे. करेक्ट. तर आता असता तुझा स्क्रीन, शेअर स्क्रीन काढून टाक, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. शेअर स्क्रीन काढून टाक. ओके, व्हेरी गुड. आता तुम्ही अनम्यूट व्हा, सगळेजण अनम्यूट व्हा. आणि तुम्हाला समजले का हे प्रोग्राम? हे प्रोग्राम समजले का?
हो सर. हो सर. Okay. Ashta, what is your experience now? Ashta, what is your experience? Sir, it was good new learning experience. ओके. तर लक्षात घ्या, हे प्रोग्राम मी माझ्या कॉम्प्युटरवरून मी टाइप करून तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लॅपटॉप कनेक्ट करून शेअर स्क्रीन करून तुम्ही टाइप केले. तुम्ही त्यातल्या एरर काढल्या, तुम्ही कंपाईल केला, तुम्ही रन केला, तर तुम्हाला ॲक्चुअल एक्सपिरियन्स येईल त्याचा. आणि म्हणून मी माझ्या कॉम्प्युटरवरून रन करण्यापेक्षा तुम्हाला संधी देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांच्याकडे आहे लॅपटॉप, जे करू शकतात, त्यांना आपण रोटेशनने संधी देऊ. चालेल का? चालेल का? अरे येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. कोण म्हटलं यस? Astha. आज तर तू तर झाली रे, पण बाकीच्यांच्याकडे ज्यांच्याकडं आहे कॉम्प्युटर, लॅपटॉप. सर सर मी तुम्हाला खूप वेळेस विचारते, माझं हो. कर्सर ते चालत नाहीये कर्सर, म्हणजे फक्त कीपॅडवर